केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या 10 वर्षाच्या केंद्रातील कारकिर्दीला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मुंबईमध्ये नागरी सत्कार करण्यात येणार आहे। या नागरी सत्कारामध्ये ईशान्य मुंबईमध्ये जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोक उपस्थित राहतील असे गवाही अजित रणदिवे ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष यांनी यावेळी दिली। या बैठकीला ईशान्य मुंबईतील तसेच रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियातील दिग्गज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पक्षाचे पायमुळे रवलेले आहे। रिपब्लिकन पक्ष हा खेडेपाड्यामध्ये ग्रासरूट मध्ये घराघरामध्ये बाबासाहेब पोहोचवलेले आहे। आठवले साहेबांनी पण खूप गरिबीतून संघर्ष केला। त्यांना काही लगेच मंत्री केलेले नाही, त्यांनी पण संघर्ष केलेला आहे। समाजासाठी त्यांनी रस्त्यावर उतरले आहे, समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी खूप तडजोड केलेली आहे। हे आठवले साहेबांचा आता तिसऱ्यांदा मंत्री केंद्रामध्ये मंत्री होत आहे आणि हे खरंच आम्हाला खूप अभिमानाची बाब आहे की आपल्या समाजाचा एक माणूस आपल्या दिल्लीमध्ये संसदेमध्ये आपल्यासाठी न्याय हक्कासाठी आज तिथं बसलेला आहे। तुम्ही कधी पण दिल्लीमध्ये जाल तर कधी पण तुम्हाला दिवसा रात्री कधी पण आठवले साहेब नेहमी तुम्हाला भेटतील, तुमच्या व्यथा काय असतील ते जाणून घेतील, तुमचे मार्ग तुम्हाला दाखवतील, तुम्हाला कुठला अडीनडी असतील तर फोन लावतात। आणि असं मला नाही वाटत कुठलाच मंत्री आतापर्यंत या देशामध्ये आहे, कारण की जर तुम्हाला कुठल्या मंत्र्याला भेटायचं असेल तर तुम्हाला त्याचा एक महिना 2 महिना आधी टाइम घ्यावा लागतो। त्या मंत्र्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला खूप प्रोसिजर करावं लागते, तेव्हा तुम्ही त्या मंत्र्यापर्यंत पोहोचतात। आणि आठवले साहेब एकमेव असे मंत्री घरी जेवण करतात। अशा पद्धतीचा सर्वसाधारण एकूणच आपल्या राजकारणाचा आहे आणि त्यामध्ये सातत्यानं राहणं एक मोठं रेकॉर्ड आहे। आता त्याच्या संदर्भामधले एक रेकॉर्ड आम्ही नॉमिनेट केलेला आहे आणि त्याचा सुद्धा आपल्याला कार्यक्रम दिल्लीमध्ये किंवा शक्य झालं तर राष्ट्रपती भवनमध्ये किंवा कुठं आपल्याला तो घ्यायचा आहे। आपल्या सगळ्यांच्यासाठी रिपब्लिकन पक्षात काम करणाऱ्या सगळ्यांसाठी सन्मानाच्या गोष्टी आहेत। तिसऱ्यांदा मंत्रिपदाचा हार त्यांनी घेतला म्हणून आपण त्याचा पूर्ण आणि तेव्हापासून ते जे काम करतात ते जवळजवळ 55 वर्षापेक्षा अधिक काळ त्याचा हा चळवळीमध्ये काळ गेलेला आहे। इतका मोठा संघर्षमय काळ त्यांनी गेलेला आहे आणि हा सर्व काळ पुढे जात असताना मी बारकाईने पाहत होतो, तपासत होतो की आठवले साहेबांच्या पायाला भिंगरी कशी काय। म्हणजे ज्या वेळेला ते मंत्री होते त्यावेळेला फिरतात ती गोष्ट योग्यच आहे, पण मंत्री नसताना सुद्धा ते ठरलेलं आहे। त्याच्या सगळ्या बैठका मुंबई प्रदेशची बैठक झाली, आठवले साहेबांच्या बरोबर बैठक झाली, सगळ्या जिल्हावाईज बैठका झालेल्या आहेत आणि या सगळ्या जिल्हावाईज बैठका आता काही 1-2 जिल्ह्याच्या बैठका राहिलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितपणे आठवले साहेबांच्या सत्काराची तयारी मुंबई शहरामध्ये चांगल्या प्रकारे चाललेली आहे। फक्त आता साधनं नाही, दुसऱ्या पक्षाकडे साधनं भरपूर आहेत, माणसं नाहीत, पण आपली माणसं ते घेऊन जातात विकत। आता आपण विकत माणसं आणू शकत नाही, माणसं आपलीच आहेत आणि त्यांना ते विकत जायची सवय लागली आहे बऱ्याच लोकांना तिकडे खायला पिण्यासाठी। त्यामुळे ते आपल्याकडे पण त्यासाठी ती अपेक्षा करतात, पण ती साधनं निर्माण करण्याचं काम यावेळेला जिल्हाध्यक्ष ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष असेल, विभाग जिल्हाध्यक्ष असेल यांनी ते ठामपणे सांगितलं आहे की काही जर कमी असेल, ज्या ठिकाणी कमकुवत असेल त्या ठिकाणी साधनं देऊ। रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचा सत्कार 14 ऑगस्टला यशवंतराव पतीचं वायपी सेंटर या ठिकाणी करण्याचं योजलेलं आहे। मुंबई प्रदेशच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज मीटिंग चालू आहेत। आज ईशान्य मुंबईमध्ये झाले, उत्तर मुंबईमध्ये काल झाले, त्यानंतर उत्तर पश्चिममध्ये झाले आणि मला वाटतं दक्षिण मध्य मुंबईमध्ये जिल्ह्यामध्ये 4 जिल्ह्यामध्ये झाले। आता उद्या 2 जिल्ह्यामध्ये बाकी आहे। खऱ्या अर्थाने रिपब्लिक पक्षाचे आठवले साहेब जे पॅन्थरपासून आज काम करत आहेत आणि मला वाटतं त्यांचा जो सत्कार आहे तो महत्त्वाचा आहे। 10 वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये 10 वर्ष आहेत मोदी साहेबांच्या पंतप्रधान त्यांच्या संघाती आज 10 वर्ष आज आहेत, तर हा सत्कार महत्त्वाचा आहे, तुमचा आमचा सत्कार आहे। आणि आपण रिपब्लिकन पक्षाचे बाबासाहेबांचे खरे विचाराचे वारस जे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आहेत आणि आज मला वाटतं महाराष्ट्रामध्ये समाज कल्याण मंत्री होते 5 वर्ष, त्यानंतर लोकसभेला 3 वेळा निवडून गेले, राज्यसभेला 3 वेळा त्यांना भेटलं, म्हणजे एकूण 35 वर्ष राजकारणामध्ये
रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय मंत्री आठवले साहेब आहेत आणि त्यांचा जो सत्कार आहे तो सर्व कार्यकर्ते सत्कार आहे. कार्यकर्त्यांनी जोशप्रमाणे ह्या जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे अजितभाऊ रणदिवे, युवकचे अध्यक्ष जिल्ह्याचे अजितभाऊ आपले विनोद भाऊ, ह्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ह्या जिल्ह्यामध्ये आपण ईशान्य मुंबईमध्ये जी मिटिंग लावली, ह्या खऱ्या अर्थाने हा कार्यकर्ता जोश आहे आणि आपण तो त्या कार्यक्रमाला आपण 14 तारखेला उपस्थित राहाल अशी आशा बाळगतो. आणि आपण का, कारण हा सत्कार जो हा महत्त्वाचा आहे की बाबासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार जे आठवले साहेब आहेत आणि प्रामाणिक आहेत. रात्रंदिवस कधी त्यांना फोन करा, ते फोन उचलतात. ते असे बोलत नाही जिल्हा अध्यक्ष आहे, तालुका अध्यक्ष आहे, वार्ड अध्यक्ष आहे, पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांचाही ते फोन उचलतात आणि सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्या दुःखा सुखाला जाणारे आणि कुठे अन्याय झाला तर आठवले साहेब प्रामाणिकपणाने जर झाला तर 10 दिवसांनी तरी आठवड्याने तरी त्या विभागामध्ये जाऊन त्याचा न्याय निवाडा करतात किंवा त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. अशा संघर्ष नायक रामदासजी आठवले साहेब यांचा तो सत्कार आहे 14 ऑगस्टला वायबी सेंटर यशवंतराव प्रतिष्ठान मंत्रालयासमोर या ठिकाणी उपस्थित. मुंबई हा आंबेडकरी चळवळीचा आणि खास करून आठवले साहेबांचा बालेकिल्ला आहे आणि आम्हाला सर्वांना अभिमान आहे की आठवले साहेब आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर सतत 10 वर्ष हे मंत्रिपदावर आहेत. आमच्या सर्वांचे कार्यकर्त्यांचा एक अभिमान स्वाभिमान, आमचे बॉस आठवले साहेबांचा सत्कार अत्यंत भव्य दिव्य असा झाला पाहिजे आणि आम्ही त्यासाठी ईशान्य मुंबई जिल्ह्यातून जास्तीत जास्त बहुसंख्येने आम्ही आता बसेस केलेल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात 2-2, 3-3 बस अशा आम्ही भरून अत्यंत ताकदीनिशी या आठवले साहेबांच्या सत्काराला आम्ही जाणार आहोत. अजून वाजत गाजत ढोल ताशामध्ये आम्ही जिल्ह्याच्या वतीने आठवले साहेबांच्या सत्काराला या ठिकाणी तयारीनिशी आज आमची बैठक झाली आणि खास करून बैठकीला आमचे मुंबईचे अध्यक्ष ज्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे ते येऊन सर्व नेत्यांनी मार्गदर्शन केलं. आम्ही त्या खरोखर सर्व कार्यकर्ते आज कार्यक्रम तुम्ही बघितले सर्वांनी, बहुसंख्येने आमच्या महिला सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि हीच ताकद पुन्हा एकदा पूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची ताकद. कार्यकर्त्यामध्ये खूप आनंदाची गोष्ट आहे की आठवले साहेब केंद्रामध्ये 3ऱ्यांदा मंत्रिपद बघतायत. बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की सत्ताधारी समाज बना, तर त्याच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं स्वप्न हे आठवले साहेबांनी पूर्ण केलेलं आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये एक उत्साह आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता एक आनंदी आहे आणि खूप उत्साहानं खूप मोठ्या संख्येने संपूर्ण गाजावाजा करत ढोल नगाडे वाजवत आठवले साहेबांचा एक नागरिक सत्कार सगळेजण घेत आहेत. प्रत्येक ठिकाणी कॉर्नर मिटिंग होत आहेत आणि सगळेजण पूर्ण कार्यकर्ते मुंबईच्या वतीने सर्वजण कामाला लागलेले आहेत आणि अतिशय साहेबांना खूप खूप शुभेच्छा देत आहेत आणि खूप चांगल्या साहेबांचा मोठ्या प्रमाणात चांगला सत्कार होत आहे. आणि हो, महिलांचा सहभाग नेहमीच पक्षामध्ये नेहमीच महिलांचा 50% सहभाग असतोच आणि आमच्या महिला पण इतक्या उत्साह असतात की आमच्या महिला तुम्ही बघाल की प्रत्येक कार्यक्रमात महिलांचा हा मोठा सहभाग असतो कारण की बाबासाहेबांची चळवळ ही घरातूनच सुरू झालेली असते, महिलांपासून सुरू झालेली असते. महिलांनंतर त्यांच्या मुलांमध्ये सुद्धा ती चळवळ येते आणि ही चळवळ आमच्या महिला अतिशय प्रामाणिकपणे चालवत असतात आणि अतिशय आनंदात आमच्या महिला त्या दिवशी तिथे हजर राहणार आहेत.